नमस्कार. नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचा आज जन्मदिवस. कवी बी यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इत्यादी नानाविध विषयांवर कविता केल्या. त्यांच्याबद्दल जे लिहिलं गेलं आहे त्यात त्यांना कवीचे कवी, कवींचे कवी असं संबोधण्यात आलेलं आहे. यावरूनच त्यांचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. त्यांच्या आठवणीत त्यांच्या 2 कविता आपण ऐकूयात. त्यांच्या बऱ्याचशा कविता या दीर्घ कविता आहेत आणि खूपच मोठ्या आहेत. त्यातली माझी कन्या जी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात काही काळ होती, 1891 साली त्यांची पहिली कविता प्रणयपत्रिका ही करमणूकमध्ये छापून आली होती. फुलांची उंजळ या त्यांच्या कवितांच्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना आचार्य अत्र्यांची. ऐकूयात कविता. पहिली कविता आहे बकुल. जीवाचे पहिलेच फूल फुलले दे, जीवाचे पहिलेच फूल फुलले दे, मीही ते घेतले. स्वच्छंदे दिन 2-4 मगती, तत्संगमी रंगले. स्वच्छंदे दिन 2-4 मगती, तत्संगमी रंगले. रूपोन्माद भरागमे मजगमे, सौंदर्य लोकेश्वरी, मी माझा सहजाधिकार सुमनस्कार हा यापरी. मी माझा सहजाधिकार सुमनस्कार हा यापरी. येता हो कारभार घेऊन पुढे अन्य द्रुमांचा थवा, चाकाटे मम चित्त वृत्ती बघुनी तो थाट त्यांचा नवा. प्रारंभीच निशा वनात आपुला अंधार पाडीत असे, प्रारंभीच निशा वनात आपुला अंधार पाडीत असे. हातीचे बकुल प्रसून गळाले, हातीचे बकुल प्रसून गळले, केव्हा कळे ना कसे. सूर्याच्या प्रखर प्रभेत न मुळी नक्षत्र नेत्रा दिसे, सूर्याच्या प्रखर प्रभेत न मुळी नक्षत्र नेत्रा दिसे. जाणे चित्त परंतु नित्य गगनी अस्तित्व त्याचे असे. चेतो गर्भ नभात नित्य तळपे नक्षत्र माझे तसे, चेतो गर्भ नभात नित्य तळपे नक्षत्र माझे तसे. ते माते अथवा तयास विसरे मी, हे घडावे कसे. श्वासे देह करी प्रफुल्लित जरी संसर्ग याचा घडे, चित्ता छंद जडे. श्वासे देह करी प्रफुल्लित जरी संसर्ग याचा घडे, चित्ता छंद जडे. अनावर मिठी प्राणास याची पडे. स्फूर्तीच्या उठती अखंड लहरी याच्याच जीवातून, ठावे काय मला स्वभावची असे याचा असा दारुण. पाहू वाट किती, पाहू वाट किती, क्षमस्व म्हणते लाचार माझी स्थिती. नेत्री प्राण उरे कसून बघणे आता परीक्षा किती. नारी धर्म रहस्य भाग नवता ठाऊक माते जसा, नारी धर्म रहस्य भाग नवता ठाऊक माते जसा. नारीचा हृदयस्थ भाव कळला नाही तुलाही तसा, नारीचा हृदयस्थ भाव कळला नाही तुलाही तसा. दुसरी कविता तू देशी न तुझे. तू देशी न तुझे कशा समगमी द्यावे तुला आपले, तू देशी न तुझे कशा समगमी द्यावे तुला आपले. दे माझे परतुनी चित्त मज दे, ठाई तुझ्या गुंतले. दे माझे परतुनी चित्त मज जे, ठाई तुझ्या गुंतले. छे ते ठेव तसेच, छे ते ठेव तसेच. नाहक नको तोषीण काकी हटे, माझे चोरुनी चित्त नेतील पुन्हा डोळे तुझे चोरटे. एका संकुचितांतरी उगीच का चित्त द्वया दाटणी,
एका संकुचितांतरी उगीच का चित्तद्वया दाटणी, दोघांना मिळणी जरी न घडते एकांत एकासनी. कोठे ते सदयत्व सांग, हृदये फोडोनिया आपणा. कोठे ते सदयत्व सांग, हृदये फोडोनिया आपणा. ठेवाया सजलीस दूर जरी तू स्नेह बंधा विना. वाटे प्रीती मला महाबिकट ही कूट स्वरूपे असे. वाटे प्रीती मला महाबिकट ही कूट स्वरूपे असे. ती निर्धार मनास एकही धरू देना करावे कसे. भासे या कळले रहस्य सगळे प्रेय प्रमेयातले. तो चंचल होऊनी मन पुन्हा शंके मुळे गोंधळे. चिंते यास्तव जा तजून मज, तू खेदाही जा या क्षणी. चिंते यास्तव जा त्यजूनि मज, तू खेदाही जा या क्षणी. नाना व्यर्थ करुणी तर्क तुमच्या संगे झुरावे कुणी. माझे लंपट चित्त तेवी सखीचे माझ्या ठिकाणी असे. माझे लंपट चित्त तेवी सखीचे माझ्या ठिकाणी असे. ऐसे भावुनी वाट पाहिन तिची निशंक मी मानसे. ऐसे भावुनी वाट पाहिन तिची निशंक मी मान. कवी बी यांनी एकूण 49 कविता लिहिल्या असं त्यांच्याबद्दलच्या माहितीत लिहिलेलं आहे. फुलांची ओंजळ हा त्यांच्या 38 कवितांचा संग्रह आणि ज्याची प्रस्तावना आचार्य अत्र्यांनी लिहिलेली आहे. आणि पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह, त्यात 11 कविता होत्या. गायी पाण्यावर काय ही कविता त्यांची स्वरबद्ध देखील झाली आहे. आणि चाफा बोले ना चाफा चाले ना हे लता मंगेशकरनी गायलेलं गाणं तर खूपच प्रसिद्ध आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा एकदा त्यांना आदरांजली वाहतो आणि थांबतो.